तर अशोक चव्हाण स्वतःच भाजपामध्ये असुरक्षित आहेत अशी टीका नाना पटोले यांनी केलेली आहे। चव्हाणांनी इशारा देऊ नये, खदगावकर धमकीला घाबरत नाहीत असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। अशोक चव्हाणांच्या वक्तव्यावरून नाना पटोलेंनी हे प्रत्युत्तर दिलं। दरम्यान खदगावकर आमच्याकडे राहतील तर सुरक्षित राहतील असं वक्तव्य अशोक चव्हाण यांनी केलं होतं। भाजपचे भास्करराव जे होते आता जिल्हाध्यक्ष म्हणत त्यांच्या प्रवेशाचं माझ्या कानावर आलेलं नाही। त्यांना विचारा, मला काँग्रेसमधूनही भास्कररावांना विरोध मला माहित नाही। पाठीमागे बघा, पाठीमागे पण आमच्याकडे राहिले ते सुरक्षित राहतील ते सांगतो। जे काही लोक या पद्धतीचं जे अशोक चव्हाणचं नाव घेतलं ते स्वतःच असुरक्षित आहे, ते दुसऱ्याला सुरक्षा का देणार? त्याच्यामुळे ते इशाऱ्यामध्ये काय बोलू शकतात बोला। ते आता सध्या काही दिवस तिकडे आहेत, कायम राहो तिकडे। त्यांना भास्करराव खदगावकर साहेबांची ताकद माहिती आहे। भास्करराव खदगावकर साहेब एकदा ठरवलं की रिव्हर्स नाही, त्यामुळे अशा भेकळ धमकीला ते घाबरणारे नाही।